लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा जो हफ्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। 26 जानेवारीपासून हफ्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हफ्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हफ्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरेंनी दिली। खात्यात पैसे देणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार आहे। होय, लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती आता एक नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये दिले जाणार आहेत। आजचा दिवस तुम्हाला माहितच असेल किती विशेष दिवस आहे आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता खूप मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार आहे। बघा, तुमच्या बँक खात्यावरती एक नाही तर 2 हप्त्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये वाटपाला अखेर मंजुरी बघायला मिळत आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका किंवा कसली चिंता करू नका। आता येणारी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केली जाईल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पूर्ण पैसे आता वाटपाची खूप दिवसानंतर मोठी घोषणा आता बघायला मिळत आहे। पूर्ण पैसे आता येणार आहेत। मग कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप सरकार सुरू करत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा होणार आहे, सर्व काही व्यवस्थित अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। बघा, अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झाल्याचं बघायला मिळत आहे। आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। बघा, आता पूर्ण पैसे बँक खात्यावरती टाकण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू झालेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। लाडक्या बहिणींनो आता येणारी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण जमा होणार आहे। बघा, आताच मोठी घोषणा झाली। सरकारने डायरेक्ट डीबीटीला मंजुरी दिलेली असून तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जमा होतील। तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता आता करायची गरज पडणार नाही। सर्व पैसे आता पूर्ण वाटपाचा मार्ग राज्य सरकारकडून मोकळा झालेला आहे आणि पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यावरती होणार आहे। आता त्यामुळे तुम्ही चिंता करणं सोडून द्या। खूप दिवसानंतर सर्वात मोठी आणि दिलासा देणारी घोषणा ही राज्य सरकारची झालेली असून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारचे एक नाही तर 2 असे मोठे निर्णय आपल्याला बघायला मिळत आहेत। या माध्यमातून पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। बघा, आता पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून या 18 जिल्ह्यांमध्ये आणि 9 बँकेत सर्वात आधी आहे। बघा, जर या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर जानेवारीच्या हप्त्याचे म्हणजेच की 19 जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये आणि फेब्रुवारीचा 20 हप्ता हा तुमच्या खात्यात 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये सरकारकडून आता वाटप सुरू होत आहे। त्यामुळे आता जिल्ह्यांची यादी बघणं खूपच महत्त्वाचं आहे। त्याकरिता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। खूप दिवसानंतर सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आता तुम्हाला सर्व यादी वगैरे व्यवस्थित या ठिकाणी बघायला मिळणार असून तुम्ही आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा, अखेर या ठिकाणी सर्व यादी वगैरे मंजूर झालं। अखेर शेतकरी बांधवांना जसे नमो शेतकरीचे पैसे आणि पीएम किसानचे पैसे डीबीटीतून देण्यात येतात तसेच लाडक्या भगिनींना आता असे पैसे वाटप केले जाणार आहेत। बघा, आता पूर्ण पैसे बँक खात्यावरती टाकण्याचे काम राज्य सरकारकडून अखेर पूर्ण बघा आता या ठिकाणी खूप दिवसानंतर निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि सर्व पैसे डीबीटी अंतर्गत देण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। बघा, खूप दिवसानंतर सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा झालेला आहे। बघा, आता केंद्र सरकार
सरकारकडून डायरेक्ट लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा आणि मोठी तरतूद. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये झाले मंजूर. 3,000 रुपये आता पूर्ण वाटपासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. बघा आता मोठी घोषणा झालेली असून डीबीटी अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप तुमच्या खात्यावरती आता सुरू होत असल्याने प्रत्येक बहीण आता ही दिलासादायक आता बघायला मिळत आहे. बघा आता पैसे वाटपाची यादीतील 18 जिल्हे सरकारने जाहीर केले. सांगितलं आहे की जर या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट त्या जिल्ह्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. पण आता यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असणं खूपच गरजेचं ठरणार आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप सरकार पूर्ण सुरू करत आहे अशा जिल्ह्यांची यादी पण सरकारकडून अखेर प्रसिद्ध आणि जाहीर झालेली आहे. बघा आता जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर टोटल डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाची प्रोसेस सरकारने केलेली आहे. बघा आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये यायला सुरुवात होत असल्याने बहिणी आता खुश होत आहेत. बघा डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पोहोचणार आहेत. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते 18 जिल्हे आहेत त्या 18 जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. बघा आता या जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पण तुम्हाला करायची आहेत. जर ती 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जानेवारी पासूनचे हप्ते भेटणार नाहीत, फेब्रुवारीचा भेटणार नाही, तिथून पुढचे पण भेटणार नाहीत. जर आता या वर्षातील हप्ते पाहिजे असतील तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या तात्काळ करून घ्यायची आहेत. तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील, अन्यथा पैसे भेटणार नाहीत. सर्वांसाठी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याकडे लक्ष द्या. जर ही कामे कराय थोडाफार उशीर झाला तर योजनेतूनच नाव तुमचं जाऊ शकतं, पूर्ण पैसे तुमचे बंद होऊ शकतात. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील त्याबाबतची बातमी आपण पुढे बघणार आहोत. ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला. तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघूया. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 19वा आणि 20वा हप्ता 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल यावेळेस सरकार का 2 हप्त्याचे 3,000 रुपये एकाच महिन्यात देत आहे. त्याचं कारण म्हणजे निवडणुका आल्यात. सरकारला माहिती निवडणुकामध्ये काय लाडक्या बहिणीला नाराज करून चालणार नाही. बघा आता निवडणुका असल्यामुळे या निवडणुका जिल्हा परिषदच्या आहेत, खूपच महत्त्वाच्या निवडणुका राज्य सरकारकडून या मानल्या जातात. त्यामुळे सरकारकडून आता डायरेक्ट स्पष्टपणे घोषणा झालेली आहे आणि निवडणुकीच्या आधी सर्व बहिणीला पैसे दिले म्हणजे बहिणी नाराज राहणार नाहीत, म्हणजे सरकारला मतदानामध्ये पण फटका बसणार नाही. ही गोष्ट सरकारच्या लक्षात आलेली आहे आणि सरकार आता त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारीचे पैसे निवडणुकीच्या मतदानामुळे आधीच देऊन टाकणार आहे. आधीच तुमच्या खात्यात हे पैसे पूर्ण वाटप होणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला 3,000 रुपये हे फिक्सपणे मिळून जाणार आहेत. तुम्ही काळजी आणि कसली चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी आता पूर्ण पैसे वाटप होणारे जिल्हे आणि तालुके या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे आता दिसून येत आहेत. बघा एकंदरीत जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये सरकारकडून मंजूर झालेत. आता या ठिकाणी पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत. आता त्या जिल्ह्यांची नावं लिस्ट तुम्हाला दाखवत आहे. आता मात्र लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. बघा आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सरकारने 4 विभागातील जिल्हे निवडले आहेत. बघा 4 विभागातील या जिल्ह्यामध्ये आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत. जर या 4 विभागातील कोणत्याही एका 4 विभागापैकी कोणत्याही एका विभागात तुम्ही राहणारे असाल तर आता 3,000 रुपये आले म्हणूनच समजा कोणत्या क्षणी मोबाईल वरती आता 2 मेसेज येतील असं सरकारने सांगितलंय. पहिला मेसेज 1,500 रुपयांचा आणि दुसरा मेसेज 1,500 रुपयांचा, असे 2 मेसेज आले की 3,000 रुपये जमा झाले म्हणून समजू शकता आणि हे पैसे बँकेत आले की लगेच तुम्ही बँकेत जाऊन हे पैसे काढून देखील आणू शकता असं सरकारचं म्हणणं आहे. तर चला मग आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नाव आणि लिस्ट या ठिकाणी वाचून 1 मिनिटामध्ये दाखवतो.
बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणींनो बघू शकता धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही या धाराशिव जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये सरकारने आता वाटपासाठी परवानगी दिलेली आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून 1,500 रुपये पूर्ण वाटप करा म्हणून सांगितले आहे. बघा आता हे पैसे वाटप एकदा सुरू झाले की 3 दिवस सुरूच राहणार आहे. 3 दिवस पूर्ण पैसे वाटप सुरू राहणार असल्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा आता पूर्णची पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून डीबीटी अंतर्गत पूर्ण रक्कम आता सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा आता हे 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार असून तुम्हाला डायरेक्ट हे डीबीटी अंतर्गत पैसे वाटप होणार आहे. धाराशिव जिल्ह्याचं पण नाव यादीत असून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. बघा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आता लाडक्या बहिणी म्हणत आहेत. बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणल्या की आम्ही सरकारचे आभार मानतो, आम्ही सरकारचे खूप आभारी आहोत की लाडक्या बहिणींना सरकार 3,000 रुपये देत आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण की सर्वात मोठी 3,000 रुपयांची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता जाहीर होत चाललेली आहे. तर चला पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी सरकार पैसे देत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी बघूया. तर यानंतर बघा पुढील जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे सातारा. बघा आता हा सातारा जिल्हा जो आहे या सातारा जिल्ह्यातील सर्व बहिणींनो तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये आता डीबीटीला परवानगी भेटली आहे. बघा आता कोणत्याही क्षणी सातारा जिल्ह्यामध्ये 2 हप्ते जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवरती डायरेक्ट येऊन जातील कारण की आता एक नाही तर 2 हप्त्याची रक्कम सरकार सुरू करणार आहे. आता सातारा जिल्ह्यातील देखील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असल्या कारणाने प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू देखील आलेला आहे. बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता ज्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्यांची पूर्ण नाराजी आता दूर होत चालली का असा प्रश्न आता सर्वांच्या मनात येतोय. बघा आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत आता पूर्णची पूर्ण रक्कम जमा करण्यात येणार असून सर्व लाडक्या बहिणी पूर्ण खुश होणार आहेत. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो. तर चला आता या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे तालुके आणि जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. यामध्ये बघू शकता पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा. बघा आता हिंगोली जिल्ह्यात पण लाडक्या बहिणींनो पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. बघा आनंदाची बातमी आली. याही ठिकाणी पूर्ण पैसे वाटप करा, डायरेक्ट पैसे डीबीटीतून वाटप सुरू करा असे सरकारचे आदेश. पूर्ण रक्कम बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार. बघा आता अखेर लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे. पूर्ण रक्कम वाटपासाठी परवानगी मिळताच लाडक्या बहिणी मोठ्या खुश झालेल्या आहेत. बघा आता डीबीटी अंतर्गत येणारी रक्कम ही सर्वांच्याच बँक खात्यात आता जमा होत असते त्यामुळे काळजी करू नका. पण बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करायची आहेत. जर ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा होणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. जर पूर्ण पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे आत्ताच करून घ्यावी लागतील तरच जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता येईल. अन्यथा हप्त्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाहीत. ही देखील गोष्ट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणती 2 कामे करायची ती माहिती पाहण्यासाठी मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता पैसे वाटप हिंगोली जिल्ह्यात पण सुरू होत आहे. 19वा आणि 20वा हप्ता 3,000 रुपये या हिंगोली जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटपाला सुरुवात होणार असून प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू बघायला मिळणार आहे. बघा डीबीटी अंतर्गत 3,000 मंजूर केले. आता सर्व पैसे या 18 जिल्ह्यात आणि 9 बँकेत सर्वात आधी जमा होणार. पूर्ण रक्कम जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण. बघा खूप दिवसानंतर सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्या असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर मोठी रक्कम आता जमा करण्याच्या सूचना राज्य सरकारने देऊन टाकलेल्या आहेत. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे कोणते आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येत आहेत ती पण यादी दाखवतो. आणि त्यातली त्यात आता 3,000 रुपये किती वाजून किती मिनिटाला येणार, आज किती जिल्ह्यात येणार, उद्या किती जिल्ह्यात येणार. आता मात्र महत्त्वाची माहिती राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचं काम करत चला. बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे आणि सविस्तर अशी माहिती समोर आलेली आहे. बघा सरकारने आता स्पष्ट माहिती दिलेली आहे. बघा 18 जिल्हे 9 बँका या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. नेमक्या कोणत्या अशा 9 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार आहेत त्या बँकांची पण तुम्हाला लिस्ट दाखवतो. जर त्या बँकेच्या यादीत म्हणजेच की तुम्ही जर त्या 9 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता 3,000 रुपये सर्वात आधी तुम्हाला मिळतील. जर नसेल तर मग पैसे यायला उशीर होईल. मग बघा नेमक्या कोणत्या 9 बँकेमध्ये सरकार पैसे सर्वात आधी देत आहे त्या बँकांची लिस्ट तर या ठिकाणी
ठिकाणी आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पैसे वाटपाचा टायमिंग पण जाहीर झालेला आहे. बघा किती वाजता महिलांना पैसे येणार आहेत आणि किती महिलांना आज येणार, किती महिलांना उद्या येणार, ती पण माहिती समोर आली आहे. आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार ते लगेच तुम्हाला समजून जाईल. कारण की तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे आणि कोणतीच अडचण राहणार नसून पूर्ण पैसे बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू येऊ लागलेलं आहे आणि प्रत्येक बहिणीसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो. तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, अशा तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी दाखवतो आणि कोणत्या नो बँकेत सर्वात आधी पैसे वाटपाला सरकार सुरुवात करत आहे त्यांची पण यादी दाखवण्याचं आता काम करणार आहे. आता फक्त शेवटपर्यंत माहिती आणि व्हिडिओ पाहत चला. बघा या ठिकाणी स्पष्टपणे आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे. पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे पण जाहीर झाले आहेत. बघा इथे स्पष्टपणे दिसतंय की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे सरकारच्या लक्षात आलं आहे बहिणीला लवकर हप्ते द्यावे म्हणजे बहिणी नाराज राहणार नाहीत, पुन्हा आपल्याला निवडून देतील. त्यामुळे सरकार आता जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये एकदम तुमच्या बँक खात्यात देत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पैसे एवढ्या लवकर सरकार कसं काय देत आहे आणि एवढ्या लवकर 3,000 रुपये देण्याचं कारण म्हणजे होय निवडणुकीचंच कारण आहे. बघा आता निवडणूक असल्यामुळेच हे पैसे सरकार पूर्ण तुमच्या खात्यावरती देण्यासाठी तत्पर आहे आणि पूर्ण पैसे हे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती आता 100% येणारच आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि शक्यतो चिंता करणं आता सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसलीच शक्यतो चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवतो आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या खात्यात 3,000 रुपये येतील. आता ती माहिती राहिलेल्या 1 मिनिटात दाखवणार आहे. बघा या ठिकाणी आता ती पण माहिती समोर आलेली आहे. बघा राज्यभरातील लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी घोषणा सरकारने केली आहे. अशी घोषणा कधीच झाली नसेल. बघा आता तुमच्या खात्यात जर पैसे आले नाही, तिकडून पैसे टाकल्यावर जर जमा झाले नाही तर तुम्हाला लगेच 181 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. बघा हेल्पलाईन नंबर सरकारने दिलेला आहे. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, तुम्हाला वाटत असेल सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिलेला आहे, जानेवारीचा हप्ता आपल्याला कोणत्या कारणामुळे आला नाही किंवा काही अडचण असेल तर लगेच 181 या हेल्प नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि तुम्ही सर्व अडचण दूर करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अडचणी काळामध्ये कामी येणारा नंबर हेल्पलाईन नंबर आहे 181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता म्हणजे कोणती अडचण राहणार नाही. बघा लाडक्या बहिणीच्या EKYC प्रक्रियेसाठी पण हा हेल्पलाईन नंबर आहे. हप्ता आला नाही, कोणती अडचण आली, कोणत्या अडचणीमुळे पैसे बँकेत जमा झाले नाहीत, कोणतीही अडचण असो, जर तुम्हाला तिकडून सरकारने पैसे दिले इकडे पैसे आलेच नाहीत तर तुम्ही लगेच 181 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधून सर्व माहिती घेऊन उपलब्ध तुमचे पैसे करू शकता. 181 हेल्पलाईन नंबरवर मदत तुम्हाला लगेच उपलब्ध होईल. EKYC प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी देखील याचा पुरेपूर तुम्हाला आता फायदा घेता येईल असा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट ही तुमच्यासाठी आता बघायला मिळत आहे. तर चला आता नेमके पैसे आणि कोणत्या बँकेत सर्वात आधी जमा होणार आहेत तेवढी बँकांची एकदा लिस्ट आपण पाहूयात. बघा अखेर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठा निर्णय, लाडक्या बहिणींचा मोठा विजय. आता 2 हप्त्याचे पैसे येणारच आहेत. मुंबईतून थेट मंजुरी मिळाली. अखेर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये म्हणजेच की तुम्हाला डिसेंबरचे पैसे तर मिळाले, जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये येणार आहेत. बघा आता 3,000 रुपये सर्वांच्या खात्यात येऊन जातील, पण ही 2 कामे अर्जंट करून घ्या तरच पैसे तुमच्या खात्यात येतील, अन्यथा मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय जाहीर झालेला आहे. अखेर लाडक्या बहिणींनो तुम्ही जिंकलेला आहात आणि तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप आता होणार आहे. ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारची झालेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. आता सर्वात मोठी घोषणा ही तुमच्यासाठी असून पूर्ण पैसे वाटपाचं काम हे केलं जाणार आहे. आतापर्यंतचा महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय देखील आपण तुमच्यासाठी म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्या संदर्भातील यादी आपण पाहूयात.
बघा आता या ठिकाणी बँकांचं नाव आहे एसबीआय बँक. या बँकेत पण आधी येणार आहे, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँकेत येतील. त्यानंतर कोणती 2 कामे करायची आहेत तर बघा EKYCचं एक काम करा. EKYCचं काम केल्यावर पण अडचण राहणार नाही, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे यायचे नाहीत. आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा, मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. हे सर्व काही व्यवस्थित असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अन्यथा अडचण येऊ शकते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. राहिलेली माहिती पुढील व्हिडिओ देणार आहोत. धन्यवाद.